12 वर्षांपूर्वी ही मेयोनेजची रेसिपी पोस्ट केली होती. तेव्हापासून ही रेसिपी बऱ्याच कॉन्टेंट क्रिएटरने, इन्फ्लुएन्सरने ॲज इट इज कणभरही साहित्यात इकडे तिकडे न करता फॉलो केलेली आहे. याचा अर्थ ही रेसिपी फुल प्रूफ आहे. नमस्कार, मी मधुरा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवं कोरं करकरीत चॅनल आहे, पटकन सबस्क्राईब करायचं. कॅफेमध्ये मिळतं अगदी तसं हे मेनूज तयार होतं, त्याच चवीचं, पण यामध्ये आपण कणभरही अंड्याचा वापर केला नाही. 40 सेकंदात डुरकन मिक्सरला फिरवलं की हे मेयोनेज तयार होतं. पण थोडं क्रिटिकल आहेत स्टेप्स, त्या स्टेप्स फॉलो करायला अजिबात विसरू नका. आता हे एगलेस मेयोनेज करण्याकरता साहित्य काय काय घेतलं ते बघूयात. तर इथे अर्धा कपला थोडं जास्त, म्हणजे 2 चमचे जास्त तेल घेतलंय. पाऊण कप नाही, पाऊण कपला पण कमी. पाव कप बरोबर इथे दूध घेतलेलं आहे. 1 चमचा 1 टेबलस्पून लिंबाचा रस, 1 लसूण पाकळी आणि पाव चमचा मीठ घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं, सगळ्यात आधी हे जे तेल आहे हे आपण डीप फ्रीजरला ठेवणार आहोत 1 तासासाठी. बरोबर 1 तासासाठी हे डीप फ्रीजरला गेलं पाहिजे. आता 45 मिनिटं झालेले आहेत, तेल डीप फ्रीजरला ठेवलंय. आता लिंबाचा रस आणि दूध हे देखील आपण डीप फ्रीजरला ठेवणार आहोत. हे पुढच्या 15 मिनिटांसाठी ठेवायचं. आता हे डीप फ्रीज करून घेणं का गरजेचं सांगते, कारण आपण हे मिक्सरला डुरकन फिरवून करणार आहोत. तेल जेव्हा डीप फ्रीज होतं, सगळे जिन्नस डीप फ्रीज होतात, तेव्हा ते इमल्सिफाय होतं तेव्हा दाटसर घट्ट असं मेयोनेज तयार होतं. तुम्ही असं आईस चिल्ड नाही केलं हे सगळं, तर मग मात्र क्रीमी रनी म्हणजे लोशनसारखी त्याची कन्सिस्टन्सी येते. लोशनसारखी कन्सिस्टन्सी हवी असेल तर नका थंड करू, पण अगदी दाटसर तुम्हाला मेयोनेज आवडत असेल तर मग सगळं डीप फ्रीज करून घेणं अगदी गरजेचं आहे. चला, आता हे सगळं 1 तासभर मी ठेवलेलं आहे. सगळ्यात आधी मिक्सरच्या पेस्टला दूध घालायचं. हे बघा, हे ऑलमोस्ट फ्रोज झालेलं दूध आहे. लसूण पाकळी आणि लिंबाचा रस बघा, ऑलमोस्ट याचा बर्फ झाला आहे. आणि मग यावर हे थंडगार तेल घालायचं. तर झाकण लावूयात आणि एकदम हाय स्पीडवर 30 ते 40 सेकंद हे एकसारखं फिरवायचं, थांबायचं नाही. बरोबर आहे ना, इथे हे मेयोनेज 40 सेकंद फिरवलं, हे बघा छान झालंय, परफेक्ट दाटसर. आता यामध्ये मीठ घालूयात आणि हे पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं. वाह, बघा किती छान घट्टसर झालाय मेयोनेज. परफेक्ट आपण रेस्टॉरंटमध्ये घेतो की नाही, कॅफेमध्ये देतात, अगदी तसं. आणि हार्डली 30-40 सेकंद पण नाही, 20 सेकंदच हे फिरवले. परफेक्ट. हे बघा, काढूनही दाखवते, अजिबात इकडे तिकडे पसरत नाहीये, परफेक्टली दाटसर झालाय, मस्त. आता काचेच्या भरणीमध्ये काढून हे मेयोनेज तुम्ही स्टोअर करू शकता. महिनाभर छान टिकतं. डीप फ्रीज केलं तर 3-4 महिने छान राहतं. जेव्हा हवं तेव्हा डिफ्रॉस्ट करून रूम टेम्परेचरवर आणून तुम्ही खाऊ शकता. पण सँडविच करायचं असेल, टोस्ट करायचं असेल, सॅलडसाठी जर मेयोनेज करायचं असेल तर हे परफेक्ट एगलेस ऑप्शन आहे. नक्की ट्राय करा. तर पुन्हा भेटूयात अशाच कमाल आणि धमाल रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.